ब्रह्मवल्ली 18वा श्लोक. भाष्य. ओम नामा भगवान विष्णू झालं ना. हम्म. मला ओम असं. नामा भगवान. ओम नमो भगवान विष्णू कुठून काढू मी? प्रतिष्ठा. मला कळत नाही तसं. 13 हे झालं, सप्रतिष्ठा स्थापकत्वात हे झालं. हम्म. भरपूर पुढे आहे त्याच्यात. नाही, हे तर तिसरी वल्ली आहे तुम्ही म्हणताय ते नाही. ठीक है. हम्म. ते ये शतम मनुष्य गंधर्वाणाम आनंदा, असं एक देव हाँ. गंधर्व हे व्हायचंय म्हणजे नंबर का. नंबर. करेक्ट. हो. हम्म. अच्छा, सहब्रह्मणा 17वं झालं. हो, 17वा झाला. य- 18 पासून सुरू व्हायचं यतो ते बेशतगुण. यतो यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेद कुतश्चन, हे व्हायचंय. न च सहब्रह्मणा. न च सहब्रह्मणा इत्यादिरन्यार्थः कल्प्यः प्रमाणकत्वात्. सहब्रह्मणा ह्याचा अर्थ ब्रह्मदेवाच्या बरोबर बसून जेवतो असं नाही, परब्रह्माबरोबर जेवण बसतो असं नाहीये. अन्यार्थ काहीतरी काय लावू नका. अप्रमाणकत्वात प्रामाणिक नाहीये सांगितलंय. हिता स्वकर्मभिः विदुषाम, हे चालतंय की. आपल्याकडे श्लोक सूर्यात द्विगुणः. हम्म. श्लोकांचे नंबर नाहीत का आपल्या पुस्तकात? आहेत ना. 17वा हा, 17 झालं. संपला. येतो वाचो 18चा निवर्तन्ते टीका सांगायचं. सुरू व्हायची. 18ची ते 18वा श्लोक आहे ते ये तेच. शतम मनुष्य गंधर्वाणाम. हो. त्या श्लोकाचा टीका. सर्वैर्गुणैः शतगुणाः क्रमेण उक्तेन ते अखिलाः अथवा सहस्रगुणिताः अनन्तगुणिताः तथा परिमाणे शतगुणेऽप्यानन्दस्फुटतावश्यक अवशात् आनन्दस्फुटतावशात् यथा दीपात् शतगुणाप्यग्ने ज्वाला न दीपयत. हं? ज्याप्रमाणे दिव्यापेक्षा अग्नीची ज्वाला त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नसते. 100 पटीने जास्त असलेली देखील असली तरी देखील नाही. कुटी भवेत् तथैव अग्निर् बहुलोपी न सूर्यवत. अग्नी देखील पुष्कळ अग्नी असला तरी देखील सूर्यासारखे कांती येत नाही त्याला. यथैव सूर्यात द्विगुण चंद्रो नैव स्फुटी भवेत्. ज्याप्रमाणे सूर्यापेक्षा चंद्र द्विगुण होऊ शकत नाही. नैव स्फुटी भवेत्. उत्तरेषाम उत्तरेषाम पुढच्या पुढच्या सगळ्या गुणांच्या मध्ये अतिस्फुटता त्याच्यामध्ये दिसून येते. अतिबिंबाः प्रतिबिंबाः यतः पूर्वे ब्रह्मा ब्रह्मांतानां नरादयः ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या प्रतिबिंबांच्या मध्ये जे आहे अस्पष्टता म्हणून जे आहे की नाही, क्रमाने अस्तित्व आहे ते वाढत जाते. स्फुटरूपता उत्तरोत्तर वाढत जाते. यत्प्रसादात स्वरूपाप्ती स्वरूपाप्ती ब्रह्मादीनां समन्तता. ज्या परमात्म्याच्या प्रसादामुळे सगळ्यांना आपलं आपलं स्वरूप प्राप्त होतं ब्रह्मादिकापर्यंत सगळ्यांना. तर विष्णू, तोच विष्णू सर्व जीवेषु नृषु देवेषु च स्थितः. तोच विष्णू परमात्मा सगळ्या
जीवांच्या मध्ये, प्रत्येक देहांच्या मध्ये, देवांच्या मध्ये, मनुष्यांच्या मध्ये तोच परमात्मा राहत असतो. एकमेव महायोगी निर्विशेष अखिलही गुणही, सगळ्या गुणांनी परिपूर्ण असणारा, निर्विशिष्ट कोणताही विशेषता न दाखवता सर्व असणारा परमात्मा पूर्णच आणि तोच पूर्ण आहे. तमेव वेद हा पुमान, त्या पुरुषाला जे कोणी पुरुषोत्तम असतात, सर्वोत्तम असतात परमात्मा जो कोणी निश्चित जाणतो, जीवांश तारतम्य स्थान सगळे जीव तारतम्याला अनुसरून असतात. असं जो कोणी जाणतो आणि उपासना करतो, न गच्छेत पंचरूपी पंचरूपी असणारे आणि संकर्षण असं वाटते. अनुग्रहाने प्राप्त होणारे जे रूप आहे ना, तसले प्राप्ती त्याला होत नाही. विष्णू परमात्म्याच्या ज्ञानाबद्दल मात्र त्याला जसं जसं जाणतो तारतम्य, तसं तसं विष्णू परमात्म्याचं ज्ञान त्याला होतं. पुण्य पाप जे आहेत ते जसं जसं विष्णू परमात्मा जाणतात, तसं तसं पुण्य पाप सगळे धरून जातो, सोडून जातो. त्याला कधी पण अनिष्ट म्हणून होत नसते. प्रिया प्रिय ते ज्ञानी, प्रिय अप्रिय ह्या गोष्टीमध्ये ते ज्ञानी लोक आशृणोती, परमात्म्याला सगळीकडे ओळखून घेतात. यतः त्याकरता असं ओळखून घेतात मनुष्यांच्या मध्ये अगोचर म्हणजे न दिसून येणारा त्या परमात्म्याचं स्वरूप असं ते कोणी जाणतात. वांग मनसो हो आनंदत्वात, वांग मनसो हो आनंदात, वाणी आणि मन हे दोन अनंत रूपाने असतात परमात्म्याच्या ठिकाणी, सगळे अतिशयीत असतात. म्हणून ते त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं रूप स्वरूप जाणण्यामध्ये मात्र ते काही कामाला येत नसतात. वांग मनसो हो अनंतत्वात पुरुषोत्तम, अनंत असणारे पुरुषोत्तम परमात्म्याचे अनंत गुण वाङ्मनाच्या मध्ये देखील येत नाहीत. ज्ञात्वा मुक्तस्य भीर नैव, म्हणजे परमात्मा असा आहे असं जाणून घेतलं तर मुक्त झालेल्या व्यक्तीला कधी पण भीती म्हणून मृत्यूची भीती वगैरे राहत नसते. धीर नैव कुतश्चन भविष्यती, यजुः संहितेमध्ये हे यजुर्वेद संहितेमध्ये सांगितलं आहे. त्या सह ब्रह्मणा इत्यादी ज्ञातः कल्प्यः, सह ब्रह्मणा म्हणून सांगितलं ना, तिथं ब्रह्माच्या बरोबर मिळून तो भोग घेतो म्हणून सांगितलंय. तसं अन्यार्थ करू नये, म्हणजे त्याच्या बरोबरीचा होतो असं समजू नये असा अर्थ. त्याला काही प्रमाण नाहीये. अप्रमाणकत्वात अनाश्वासाच, त्याच्याबद्दल कोणतंही आश्वासन दिलेलं नाहीये. न च औषधीभ्यो न च औषधीभ्यो अन्नम अन्नरसमयः इत्यत्र उभयार्थत्वे विरोधः. औषधीपासून अन्न, अन्नापासून रसमय असणारं अन्न, या ठिकाणी उभय विरोध येतो. औषधीपासून अन्न काय येतं, अन्नापासून रस काय येणार आहे, त्याच्यामध्ये असतात ते. म्हणून तो विरोध दिसून येतो. याकरता अन्नस्य अन्नम, अन्नापासून अन्न प्राप्त झालं. मध्यम हा प्राण, मध्यम प्राण आहे. प्राण स्थूणा, प्राण हा स्थूणा म्हणून म्हणतात. प्राण म्हणजे स्थूण मध्यम अवस्था इत्यादी होत विशेष तत्वात उपपत्ती हे. मध्यम अवस्था म्हणजे प्राण अवस्था, त्याच्यानंतर जी अवस्था वेगळी असते. आत्मान शृणुते, असं जो कोणी आत्माला जाणतो की नाही, तर एवं वेद इत्युपनिषद सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती, असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, हे अन्न पान आणि मध्यम या अवस्था प्राण, अवस्था प्राणाचे स्थूणा म्हणून म्हणतात. इत्यादी होता विशेष तत्वात उभते हे, या ठिकाणी सगळीकडे विशेषण विशिष्ट रूपाने सांगितलेल्या गोष्टी आहेत. न च अन्नमयादीनाम अब्रह्मत्वे किंचिन्मानम, अन्नमयादिक जे कोश आहे ते ब्रह्म नाही असं समजून घेणं चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी प्रमाण देखील काही नाही. हे अन्नम ब्रह्म उपासते, उलट काय म्हणतात, अन्नम ब्रह्म उपासते, अन्न म्हणजे ब्रह्म जे म्हणून जे कोणी उपासना करतात. आनंदम ब्रह्मणो विद्वान, तेच परमात्म्याचा आनंद म्हणून म्हणलं जातं. न विभेद कुतश्चन, म्हणून त्यामुळे भय वगैरे त्याला प्राप्त होत नाही.
तेच सांगितले. आनंदम ब्रह्मण विद्वान विज्ञानम ब्रह्म चेत वेद अस्य ब्रह्मेति चेत वेद. ब्रह्म आहे असं जर जाणलं तर परमात्मा ज्ञान त्याला सरळ होतं असं असं. ज्ञान होतं म्हणजे पूर्ण होत नाही, थोडं तरी होतं, आणि त्याच्यामुळे मोक्षाला जाऊ शकतो तो, आनंद इत्यादी त्याला प्राप्त होतात. आधी भगवो ब्रह्मेती, भगव म्हणजे सकल षड्गुणैश्वर्य संपन्न परमात्मा आहे असं जाणून घ्या, तोच ब्रह्मा. तस्मा एतत प्रोवाच, त्याला याप्रमाणे सांगितलेलं आहे. अन्नम प्राणम चक्षुश्रोत्रम मनोवाचम. अन्न प्राण चक्षु श्रोत्र मन आणि वाणी. अन्नम म्हणजेच प्राण, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाच. त्याच्यामध्ये अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव, नारायण, नारायण इत्यादी सगळे अवतार परमात्मा त्या रूपाने राहत असतो इत्यादी ना. ब्रह्मशब्द नाही व उक्तत्वाच, ह्याच्यामध्ये तो परमात्मा राहतो, जो परमात्मा राहतो तो ब्रह्मशब्दानेच वाच्य आहे. न त्या लौकिकान्नस्य आतृत्वम असते, लौकिक अन्न स्वीकार करतो असं कधी नाही. पण काय तर ही गोष्ट जाणून घ्यावे. आता ह्याच्याबद्दल अजून भाष्य खूप आहे, ते आपण नक्की पुढच्या पाठामध्ये देऊया. हे अन्यथापासून सांगायचं बरं का, अच्छा. नोट करून घ्या. ये अन्यथा विदुः ते अन्यराजानः राजानः क्षयलोका भवन्ति इति श्रुतेः अविद्यमानोपासनात् दोषावगत गतेश्च. दोष रूपाने आपण जाणून घेतलं तर त्या श्रुतीमध्ये सांगितल्याप्रमाणे पाप होत असतं, चांगलं नसतं म्हणून सांगितलंय. ते सगळं पुढच्या पाठामध्ये सांगूया. इति द्वितीयः. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आता आपल्याला तृतीय वल्ली घ्यायची बरं का. ओम भूर्वै वारुणी हे पासून सांगायचं आहे, आणि त्याच्या आधी थोडं भाष्य आहे, ते भाष्य संपून मग भृगुर्वै वारुणी सांगूया. बरोबर. हम्म. हो, मी शोधून ठेवेल आपल्या रेकॉर्डिंग मधून अरे कुठे आले ते, कळालं नाही मला. हो, आज एकादशी प्रश्नोत्तर आहे. ठीक आहे. काही असतील तर, होय. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर. अरे कुणी आहेत बरेच का लोक नाही? प्रश्न करणारे आहेत, बरेच लोक. दीपाली, गीताबाई, अनंतराव, काय शांतेश, आरती, काय काय प्रश्न आहेत? हं? तैत्तिरीय उपनिषदामध्ये कोण पंचरूपी परमात्म्याचं रूप प्रत्येक ठिकाणी कसं असतं हे दाखवून दिलेलं आहे. हम्म. कुणी नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनंत हे दाखवले. हे- चौथ्या श्लोकामध्ये हा, तस्य इदम इव शीर अयम दक्षिण पक्ष अयम तस्य, उत्तर हा पक्ष हो, हा अयमेव इदम पुच्छ. दक्षिण पक्ष उत्तर पक्ष वगैरे इदम पुच्छ पुच्छम म्हणजे प्रदीप्ता. शेपटीस का का दुसरं काही शेवटी शेवटी म्हणजे शेवटचा भाग. शेवटचा भाग. हे इथं स्पष्ट शिरा म्हणजे डोकं, मस्तक असतं. टीकेमध्ये लिहिलं नाही, इथेही लिहिलं नाही. हे ऍक्च्युली म्हणजे ब्रह्मरंध्र, इडा नाडी, पिंगला नाडी, पुच्छ, पुच्छ मध्ये कुंडलिनी असती, असं सगळं आहे, पण तसं काही लिंक झाले नाही इथे ते. तेही पण आपल्या ह्याच्यात आचार्यांच्या हिशोबाने नाही ते, अच्छा. भाष्यामध्ये कुठं नाही दिलेलं. भाष्यामध्ये पण नाही, इथं पण तसं काही आलं नाही. हे काय म्हणतात तिथं नाही आहे नेमकं? तसं. शिरामध्ये आणि दक्षिण पक्ष उत्तर पक्ष काय सांगतात का इथं? त्या ह्याच्यात काय आहे, चिर, दक्षिण पक्ष, उत्तर पक्ष, ते सगळे आपलं उजवा हात, डावा हात, मस्तक, काय हे सगळे असून ब्रह्मपुच्छ म्हणजे शेवटचा भाग, हम्म. खालचा भाग. आपण जे काही भोग घेतो हम्म. त्याच्यामध्ये
परमात्म्याचं उत्तम रीतीने भोग घेणं, हे परमात्म्यासाठी म्हणून भोग घेणं, हे जे आहे शिरस्थानी असणाऱ्या नारायण रूप परमात्म्याला जाणं बघा. हम्म. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे कुंडलिनी वगैरेच्या हिशोबाने पाहतात ना, ते काही इथं आपल्या आचार्याने तर काही कुठे दिलेलं नाही. कुंडलिनी हम्म. पद्धती प्रकारे असं हम्म. जाणावं असं काही नाही दाखवलं. हम्म. हे एवढंच की उत्तम पक्ष, मध्यम पक्ष, अधम पक्ष असे दाखवत हम्म. अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव इत्यादी आहेत. म्हणजे अनिरुद्ध नावाचा जो असतो की नाही, तो दुःख वगैरे इत्यादी भोगण्यासाठी म्हणून जो जीव आलेला असतो की नाही, त्या जीवाच्या ठिकाणी त्याला ते राहून दुःख वगैरे भोगवतो. म्हणजे जे काही आपण भोग घेतो, ते भोग घ्यायचे, भोग घेणं म्हणा, घ्यायला लावणं, हे अनिरुद्धाचं काम. प्रद्युम्न जे आहे की नाही, तो ते काम करत नाही, भोग घ्यायला लावत नाही. हम्म. भोग घेतलेलं फळ असतं की नाही, ते फळ स्वीकार करण्यासाठी म्हणून. हम्म. आणि संकर्षण त्याच्याहून अजून सार ज्ञानाने युक्त असणाराचा स्वीकार करतो. वासुदेव रूपी परमात्मा ज्ञान देतो जातात. मग आपल्याला प्राण, अग्नी, वायू, म्हणजे प्राण म्हणजे वायू, वायू, वरतीच आहे ते. अग्नी, संकर्षण इत्यादी. हा, इथं वरतीच आहे, आकाश, वायू, अग्नी, मध्य हा, ते पृथ्वी. सगळे दिलेले ते 5 ठिकाणी अनंत प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रूपाने क्रमाने राहत असतो. खाली अनिरुद्ध रूपाने राहत असतो. ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा म्हणून सांगतात. हम्म. ब्रह्मपुच्छ म्हणजे सगळं भोगायला आपल्याला जे काही करवतं ना, करवणं असतं की नाही, ते हम्म. मात्र अनिरुद्ध रूपाने परमात्मा करवतो. हम्म. आणि ते करवत असताना देखील आपल्याला ते परमात्म्याच्या हातून करवत असतो, घडत असतं असं समजून घेतलं तर तो मुक्त होतो, मुक्ताला योग्य, मुक्त व्हायला योग्य होतो असं असतं. ते ऍक्च्युली म्हणून वरच्या इथं श्लोकाला खालच्या श्लोकाला कनेक्टच होत नाही ना, काय सांगताय तिथे कसं आकाश, आकाश, वायू, अग्नी, आणि ते एकदा नाही, मानलं खाली त्या असतं शिरपुच्छ भाष्याने होती. काय केलेलं आहे, भाष्यामध्ये काय केलेलं आहे, तिथं जे जे शब्द कठीण हो असतात तेवढ्या कठीण शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे एवढं. म्हणजे पंचव्यूहात्मक हे देह आहे, हे तिथं दाखवलेलं आहे. शांतेश काय म्हणतात? नारायण मा- हा, नमस्कार. ते आता पृथ्वी, आकाश आणि हे प्रत्येक देवता अभिमानी असतात ना, अग्नी, त्यांचे हो हो, त्यांचे त्यांचे देवता अग्नी, अभिमानी त्यामध्ये असतात. वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी, हे सगळे एक एक एकाचे अभिमानी आहे. पंचमहाभूत सगळे त्या त्या प्रद्युम्न संकर्षण, नारायण प्रद्युम्न, नारायण संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध रूपी परमात्म्याच्या 4 व्यूहाने युक्त असणार असं आहे, असं दाखवलंय. आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, सगळ्यात मुख्य म्हणजे ब्रह्म, तिथं सगळी प्रतिष्ठा जात असते म्हणून सांगितलेलं आहे. हे तैत्तिरीय नाही, उपनिषद, तैत्तिरीय सगळे आता मग ते इंद्रियामध्ये मूळ. पण प्रत्येक इंद्रियाला एक एक देवता अभिमानी आहेत असं म्हणतात ना. हो, इंद्रियांच्या देखील तसे आहेत, ते देखील अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव रूपीच आहे. त्या ते रूपामध्येच आहेत ना वेगळे ते. नाही आहेत, त्या रूपानेच असतात ते. आणि त्यामध्ये त्या रूपाने परमात्मा त्या त्या देवतांना बरोबर घेऊन करतो म्हणते आचार्य भाष्यात तेच दिलेलं आहे. हा ते हा. लोक मुख्य असं नाही, देवता मुख्य नाही, ते देवतांच्या मध्ये राहणारा परमात्मा मुख्य आहे. परमात्मा मुख्य. आणि ते परमात्म्याचे रूप जे आहेत हे 4 रूप हम्म. आहे. नारायण परमात्म्याला जाणून घेणं हे मुख्य आहे. तर आपण प्राणायाम करतो, हा. प्राणायाम करत असताना आपल्या गुदस्थानामध्ये न्यावं लागतं प्राणवायूला. हो. हं ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा म्हणून सांगितलं ना, तर गुदस्थानामध्ये जावं लागतं. आणि तिथून मग त्या प्राणवायूला वर 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 खेचत न्यायचं असतं. वर वर खेचत हम्म. न्यायची जी पद्धत आहे, तसं ज्ञान युक्त, भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही युक्त असं म्हणायचं. त्यांनी मिळून वर, जसं जसं भक्ती ज्ञान तुमचं वाढत जातं तसं तसं ते प्राणवायूला वर वर नेल्यासारखं असतं. ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जाणं हे मुख्य आहे. म्हणून प्राणायामामध्ये देखील तीच पद्धत आहे.
आणि त्या ठिकाणी परमात्म्याचे एक 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 रूप चिंतन करावे झालं. अजून काय हे तर्पण करताना तीनच नाव आचार्य. येतात, प्रद्युम्न, संकर्षण आणि वासुदेव. तिथं हो अनिरुद्ध ठीक आहे. म्हणजे 4 पिढ्या नाही सांगत, 3च पिढ्या. अनिरुद्ध अनिरुद्ध स्वतःच करणारा, अच्छा, स्वतःच करणार. बरोबर. स्वतः जो करत असतो तो अनिरुद्ध. त्याच्यामध्ये अनिरुद्ध असतो. तिचा राहून हम्म. अनिरुद्ध करवत असतो तुला, अच्छा अच्छा. म्हणून चौघच घ्यायचं. हम्म. आता मध्ये एखादा कोणीतरी जिवंत असताना त्याचा बाप आपलं, त्याच्या तिथंच घ्यायचं ते, तिथूनच सुरू. जेव्हा तो जातो त्यावेळेस त्याला त्याच्यात हे करतात, हम्म. मिसळून टाकतात. म्हणजे मग त्याला आपण मिसळणे ह्यालाच म्हणतात. ते सोन्याची काडी घेऊन तुकडे करून त्याच्यात हा ते मिसळायचं, हो. घालायचं असतं की नाही? त्याचं ते म्हणजे कारण त्याला नंतर सोन्याची समाप्त काडी करतात. लागते ना त्याला. हो, सुवर्णमय, सुवर्ण शलाका यार, सुवर्णमय शलाका असेल. आजोबा आहेत आणि वडील नाही नाही तर असं झालं शेवटी तर जर नुसतं बस. वडिलांचं करायचं. पुढे हा आजोबा, असं. पंजोबा नाही म्हणायचे. हा नाही, प्रपितामह, पितामह, पितामह, प्रपितामह, प्रप्रपितामह, म्हणजे अजून एक प्र वाढवायचं. हम्म. ते मधला हा तसाच राहतो, म्हटलं. जेव्हा जातो त्यावेळेस त्याच्यात मिसळतो, हम्म. मग वरचा उडून जातो. म्हणजे असं बंद होतं दार. हम्म. मग काय म्हणतात? काय संपलं का काय, गीता मॅडम? माझं नाही. गीता मॅडम, दीपाली भाई, दीपा. आरती भाई, नमस्कार. अनंतराव महाराज, नमस्कार. बोला. नाही, तुम्ही धातू सांगता त्यामुळे अर्थ क्लिअर होत आहेत मला. धातूचा अर्थ सांगितला म्हणजे की ते बरोबर लक्षात येत नाही. केव्हाही कोणत्याही याच्यामध्ये धातुर्थ हा मुख्य धातूचा अर्थच असतो. अनेक अर्थाही धातू, हा धातूंचे अनेक अर्थ असतात, ते समजून येत नाही. अनेक अर्थ असल्याकडे धातूंचा अर्थ लवकर डोक्यात येत नाही. हम्म. तिचा जो आवश्यक असणारा अर्थ असतो की नाही, तो लावावा लागतो. हम्म. वाक्यामध्ये आणि ते ते शब्द सोपं पण वापरले, जातं अर्थ कळायला. आणि तो आवश्यक असलेला अर्थ लावला तर तो त्या वाक्याचा अर्थ कळतो. हम्म. अजून काय? नमस्कार. हम्म. दीपाली बाई काय म्हणतात? हो, नमस्कार. माझं आज काय शांत आहे अभ्यास का? अभ्यास राहिलाय. अभ्यास केल्यावर विचारीन उरलेले प्रश्न. म्हणून विचारले काय? ठीक आहे, अभ्यास ठीक करायचा आहे. राहिला. अनंतराव महाराज, सध्या तरी काही सध्या तरी काही नाही. ठीक आहे. नमस्कार करते. काय म्हणत